नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 11वा लेसन बघतोय. वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. या लेसनमध्ये आपण कालच्या तासाला एनर्जी म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली होती. आज आपण पुढचा पॉईंट बघत आहोत. यूज अवर ब्रेन पॉवर, तुमचे डोके चालवा. वाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्सरसाइज? आपल्याला संध्याकाळी खेळून आल्यानंतर आपल्याला भूक का लागते? फ्रॉम वेअर डज अवर बॉडी गेट एनर्जी? आपल्या शरीराला ऊर्जा कुठून मिळते? वाय डू वी गेट टायर्ड? आपण का दमतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे आहेत. आपल्याला एक्सरसाइज केल्यानंतर भूक का लागते? तर आपण खूप कष्ट, म्हणजे जसं की सेन्सेसरी वर्क म्हणजे बैठे काम असते, त्याचप्रमाणे फिजिकल लेबर म्हणजे जे कष्टाचं काम असतं ते आपण फिजिकल एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला होतं, त्यामुळे आपल्याला भूक लागते. फ्रॉम वेअर डज अवर बॉडी गेट एनर्जी? फ्रॉम वेअर डज, आपल्या शरीराला ऊर्जा कुठून मिळते? जे की आपण अन्न खातो, जे की आपण एक्सरसाइज करतो, त्यापासून आपल्या शरीराला एनर्जी मिळत असते. आणि आपण का दमतो? तर आपल्याला अशक्तपणा असेल, आपण व्यवस्थितरित्या काम नाही केलं तर आपण दमले जातो. डू यू नो? तुम्हाला माहितीच असेल. द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. वर्क अँड एनर्जी बोथ मेजर्ड इन द युनिट जूल इन SI युनिट्स. कार्य आणि ऊर्जा ह्यांची एकके सारखीच आहेत. SI सिस्टीम इंटरनॅशनल असं याचं SI युनिट आहे. जूल या एककात आपण ते मोजतो, म्हणजे किंवा जूल यांनी हे SI हे युनिट काढलं आहे. फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे आपल्या जे की ऊर्जेचे रूप आहे ते. त्यामध्ये आपल्याला पहिली दिली मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा. या मेकॅनिकल एनर्जीचे पुन्हा 2 टाईप पडतात, ते आहेत पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. द मेकॅनिकल एनर्जी नंतर दुसरा पॉईंट आहे हीट एनर्जी, थर्ड आहे लाईट एनर्जी, 4 आहे साऊंड एनर्जी आणि 5th आहे केमिकल एनर्जी. हे 5 एनर्जीचे टाईप किंवा त्याचे रूपं झाली, तरी या रूपांमध्ये अजूनही प्रकार आहेत. मग आज आपण बघणार आहोत मेकॅनिकल एनर्जी आणि त्याचे 2 टाईप्स. फर्स्ट आहे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा. व्हॉट विल हॅपन अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन दिस पिक्चर? आता तुम्हाला शेजारच्या चित्रामध्ये एक ॲक्शन दाखवली. पेज नंबर 78 वरती एक मुलगा रबर ताणत आहे. द रबर बँड इज रिअलाइज आफ्टर स्ट्रेचिंग इट. काय होतंय तर रबराचा तुकडा ताणून सोडून दिला आहे. म्हणजे काय होईल तर रबर ताणल्यानंतर तो जेवढा मोठा होतो तेवढाच तो त्या पहिल्या ज्या पोझिशनमध्ये असतो त्या पोझिशनमध्ये तो पुन्हा येतो. अ स्टोन इज हेल्ड इन अ रबर ऑफ ए कॅटफ्लिट. द नंबर इज स्ट्रेच्ड अँड रिअलाइज. जी तुम्ही कावळ्यांना वगैरे मारायला जे गलोल केलेली असते त्याला दगड लावून टीचर रबर आपण काय करतो, ताणून सोडून देतो. इन द अबो एक्झाम्पल वी सी दॅट व्हेन द रबर ऑफ ए कॅटपुटा इज स्ट्रेच्ड अँड रिअलाइज इट कम्स बॅक टू द ओरिजिनल स्टेट अँड द स्टोन फ्लायज. सिमिलरली व्हेन द स्पेरिंग ऑफ ए टॉयज इन पॉन्ड अँड व्हेन रिअलाइज. वरील उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की जो गलोल आहे त्याचा रबर ताणून सोडून दिला तरी ते मूळच्या स्थितीत परत येते व दगड लांबवर जाऊन पडतो. याचप्रमाणे खेळण्याला चावी दिल्यानंतर सुद्धा काय होतं तर खेळणं आपलं पुढं जातं आणि त्यामधली चावीमधली जी कॅपॅसिटी आहे ती संपली की खेळणं चालायला लागतं आणि थोड्या लांब जाऊन ते थांबतं. प्लेइंग when water stored at a height is made up to fall on a wheel while all start roasting. म्हणजेच काय तर जे की आपण उंचावरती साठवलेले पाणी आहे जे चक्रावरती सोडले तर चक्र फिरायला लागले की त्या क्रियेत काय होते, व्यवस्थापन होते. म्हणजेच काय होते तर डिस्प्लेसमेंट होते. म्हणजेच काय होतं तर त्या चक्राबरोबर त्या पाण्याचे एक एक थेंब आपल्याला खाली पडू लागतात. म्हणजेच तिथे काय होते तर वर्क होते, कार्य होते. हे कार्य होण्यास जी ऊर्जा कुठून मिळाली तर
त्या व्हीलपासून त्या चाकापासून त्याला ऊर्जा मिळत असते. म्हणजेच in each of these in which that work is done from where the energy obtained to do this work, the energy which is stored in an object due to a specific state of position is called a potential energy. म्हणजेच काय आहे तर विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तू साठले गेलेली जी ऊर्जा आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट is an object due to a specific state or position of that object is called potential energy. म्हणजेच वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो तर स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. लेट्स ट्राय दिस, करून पाहू. टेक 2 balls. Let one of them stand stable at the center of a table. 2 चेंडू घ्या, त्यापैकी एक चेंडू टेबलावर मध्यभागी स्थिर ठेवा. तर दुसरा चेंडू काय करा, तर दुसरा चेंडू टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळेल असा त्याला काय द्या, धक्का. म्हणजे एकमेकांना काय द्यायचा आहे, धक्का द्यायचा आहे. What happens when the second ball hits the first stone? दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर आदळल्यानंतर काय घडेल? From where did the second ball get the energy to set the first ball in motion? दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूला गतिमान करण्यासाठी ऊर्जा कुठून आली? तर आपण त्याला काय केला, धक्का दिला. त्या बॉलला धक्का दिल्यामुळे तो बॉल दुसऱ्या चेंडूवरती जाऊन पडला. म्हणजेच काय तर एकमेकांना आपण एकाला धक्का दिल्यामुळे तो दुसऱ्याला मिळाला. कॅन यू टेल, सांगा पाहू. इन द गेम ऑफ मार्बल्स, तुम्हाला माहिती आहे गोट्या तुमच्या मार्बल्स, फ्रॉम वेअर डज वन मार्बल गेट इन अ सेट अनादर मार्बल इन मोशन. गोट्यांच्या खेळामध्ये गोटी टोलवण्यासाठी गोटीमध्ये ऊर्जा कुठून येते तर आपण त्या गोटीमध्ये ऊर्जा आपण तयार करतो. व्हाईल प्लेइंग कॅरम, फ्रॉम वेअर डज द स्टिकर गेट एनर्जी टू मेक द पीसेस मूव. कॅरम खेळताना सोंगटी गतिमान करण्यासाठी स्टिकरमध्ये आपण ऊर्जा मिळवतो. ती कुठून येते तर आपण तिला धक्का दिल्यामुळे त्या स्टिकरमध्ये सुद्धा गती येते. वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल ऑर द स्टिकर अँड सेट देम इन मोशन. अशा प्रकारे गोटी व स्टिकरला आपण दर्जा दिल्यावर गोटी आणि सोंगटी ही गतिमान होते. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो तर गतिज ऊर्जा असे म्हणतो. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो तर गतिज ऊर्जा. पोटेन्शियल ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. हे 2 कशाचे टाईप आहेत तर मेकॅनिकल एनर्जी. तर त्यामध्येच आपण आज सेकंड पॉईंट बघत आहेत, हीट एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा आणि हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा. द अर्थ रिसिव्हर हीट इन अ प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम दॅट हिअर अँड ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर फेवरेबल टू द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन. सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते, म्हणून जे वातावरणाचे तापमान सजीव सृष्टीत काय आहे तर अनुकूल असे आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. इंधनाच्या ज्वलनाने उष्णतेची निर्मिती होते. हीट इज प्रोड्युस्ड बाय बर्निंग ऑफ अ फ्यूल. हीट इज यूज्ड इन किचन ऑल द टाईम. आणि स्वयंपाकघरात उष्णता ऊर्जेचा सतत आपण काय करत असतो तर वापर करत असतो. आणि उष्णता ही एक ऊर्जेचे काय आहे तर रूप आहे, फॉर्म्स आहे. हीट इज मेजर्ड इन अ युनिट कॅलरीज. आणि सूर्यप्रकाशात उष्णता
ही ऊर्जा आपल्याला मिळते आणि ही ऊर्जा आपण कॅलरी या एककामध्ये मोजत असतो. मग त्यांनी दाखवलं हीट किचनमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी हीटचा वापर आपण करतो. आता पुढचा पॉईंट आहे, लेट्स ट्राय दिस, करून पहा. टेक अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड पुल इट अ शीट ऑफ अ पेपर इन सनलाईट. एक बाह्य गोला भिंग घेऊन एका कागदासमोर ते सूर्यप्रकाशात धरा. नाव मूड लाईन्स इन अ सच अ वे दॅट देअर इज अ टायनी स्पॉट ऑफ लाईट ऑन द पेपर. आता भिंग अशा प्रकारे मागे पुढे करा की जेणेकरून कागदावर प्रकाशाचा बारीकसा टिपका आपल्याला दिसला पाहिजे. आणि होल्ड दी लेन्स इन दिस पोझिशन फॉर व्हाईल व्हॉट हॅपन्स. आणि भिंग या स्थितीत थोडा वेळ धरून ठेवा आणि तुम्हाला काय दिसेल तर तिथं उष्णता आल्यामुळे तो कागद काय झाला, थोडासा जळल्यासारखा तुम्हाला दिसेल. का दिसेल तर त्यामध्ये कंटिन्यू अशी काय पडली, हीट पडली, हीट एनर्जी पडली, त्यामुळे ते तसे झाले. थँक्यू. कुणाला या लेसनमध्ये काही शंका असल्यास विचारा. आज आपण इथेच थांबूया. राहिलेले पॉईंट पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.